जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. ऐकू येत आहे का? हो, येत आहे. जय गुरु. जय गुरु सर. ऐकू येत आहे का? हो, येत आहे. हॅलो, माझं ऐकू येत आहे तुम्हाला? येत आहे, येत आहे. हो, येत आहे सर, ऐकू येत. हॅलो. मला वाटतं सरांनाच ऐकू नाही येत आहे. हा. आम्हाला ऐकायला येत आहे. हा, ऐकू येत आहे का माझं? हो हो. हा, ठीक आहे. अं, हा. आज काय घ्यायचं आपण? हा. तसं तर झालंय खरं सगळं तसं आता. हा, तसं आता म्हणजे अभ्यास तुमचा तुम्ही आता हा स्वअभ्यास बाकी आहे. पण हो. काही शंका असतील तर त्या आपण घेत जाऊया, काही हरकत ग्रुपवरती मग डिस्कस करू. नाही. आता मी बघत हे होतो असतील तर ग्रुपवर. तर प्रसादने काही शंका विचारल्या होत्या, त्याची हो उत्तरं हो. मी द्यायचा प्रयत्न केला आहे आता. हम्म. प्रसाद आलेत का नाही आले? प्रसाद नाही आहे. नाही, अजून नाही आलं ते. हा, त्याला उशीर. अजून कोणाला काही विचारायचं आहे काय? एकेकाला विचारूया आपण. शुभांगीताई, तुम्हाला काय म्हणजे शंका आहेत किंवा जनरली काय विचारायचं आहे, कुठे काय असं? कारण अजून आता आपल्याला, मला वाटतं किती जवळपास महिना आहे नाही का? हो, बरोबर 1 महिना आहे. 1, 8, 15 15 20, नाही, 15 21. तारखेला असणार बहुतेक परीक्षा आपली. हो का? 20, 21 म्हटलं होतं ना? 20, 21 म्हटलं होतं का मी? हो, अं, म्हणजे असेल तर सांगा. 15. नाही, ते बहुतेक वेळा ते सेकंड याला सॅटर्डे. असते काय, हा, तिसरा रविवार, शनिवार रविवार असते असं. त्यामुळे तिसरा रविवार असते तशी. हा, 21-22 फेब्रुवारीलाच आहे. हा, सॉरी. हम्म. 21-22 फेब्रुवारीलाच आहे. काही चेंज असेल तर आम्हाला मेसेज टाका. नाही नाही नाही, मी बघितलं आता वेबसाईटवरती पण त्यांच्या, तर 21-22 फेब्रुवारीलाच आहे. हं? हम्म. हम्म. ठीक आहे. अजून कोण? शुभांगीताई, बोलता येत नाही ना काही? हं. शंका असेल तर काही सांगा, तुम्हाला काय वाटतं ते. सुजाता. आहेत, आहेत. हम्म. मला आत्ता तरी शंका असं नाही, कारण आय स्टील हॅवंट कॉट अप. त्याच मला हे झालं, अरे बापरे, असं म्हणजे आता ना माझं थोडा एंथू पण गेल्यासारखं झालंय. असं का? बसून करायला हवं आहे ते माझ्याच्याने होत नाहीये, बेसिकली दुसरं काही नाही. असं शंका येतील का तर बरी आहे? नक्की विचारीन. लोकोक्तियांचा आपण 30 झाल्या होत्या, पुढच्या खऱ्या नाही झालेल्या आपल्या. 45 आहेत ना एकूण. ते केल्या होत्या झाल्या हो. झाल्या. पुढचे झाल्या? झालेत ना. हो हो, झाल्या होत्या. हो हो, हो हो. मी नव्हते त्या दिवशी झालं असं. ठीक आहे, ठीक मला आहे, मला बघते. ना तुम्हाला एक रेकॉर्डिंग. सुचवावं वाटतं. तुम्हाला एक ना मला सुचवावं असं वाटतं. म्हणजे तुम्ही काही हा काही जण करतही असावेत, काही जण नाही पण. पण आधीच्या हा 2-3 बॅचेसनी ना, दोन बॅचेसनी रादर, हे फार चांगल्या प्रकारे राबवलं होतं.
की असे त्यांनी ना सेल्फ स्टडीचे ग्रुप्स केले होते स्वतःचे 4-5 जणांचे वगैरे म्हणजे दोन ग्रुप्स केले होते आणि त्यात त्यानं एक एक पाठ घेऊन त्याच्या उजळणी वगैरे असं करायचे. कारण काय एकट्याला अभ्यास करणं जरा कंटाळवाणं पण होतं, कुठून सुरुवात करावी ते पण कळत नाही आणि असं. तर म्हणजे त्या आणि कसं होतं खूप जण आता जसे आपण 10-12 जण आहोत, तर प्रत्येकाला बोलायची, विचारायची संधी तेवढं मिळत नाही. पण दोघा-तिघांचा, तिघा-चौघांचा, 4-5 जणांचा जास्तीत जास्त असे जर ग्रुप्स असतील ना, हम्म. तर तुम्ही हे छान हा करू शकता या पद्धतीने. आणि बरं, साधा आणि बघूया. साधारण म्हणजे एकमेकांना सांभाळून घेत पुढे पुढे आणि मग त्यातनंही काही जर डाऊट्स असतील तर ग्रुपवर टाकायचे असं जर आता. कारण आता काय मी परत परत तेच सांगण्यात तुम्ही ऐकण्यात अर्थ नाही, नाही का? तुम्ही स्वतः जास्तीत जास्त त्या ग्रुपमध्ये एक एक तास सोडवून ग्रुप गुगल मीटवरती किंवा असं सोडवून तसे करायचे, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. हम्म. तर मला ना भाग 4 मधलं लेसन 15 आणि 16चं मला PDF नाही मिळालं. अं, सुभाषितानी आहे लेसन 15 आणि भाग 4 मधलं आणि एक गंगा 15चं मलाही लेसन नाही आहे मिळालं. एक काम करतो मी. 15चं 15 आणि दिलीप, 16. नाही नाही, दिलीपजी तुम्ही एक काम करा ना, ते जे तुम्ही बनवलेले आहेत ना हो PPT, तर त्याच्या हो PDF हो बनवून ग्रुपमध्ये सध्या टाकून द्या ना, म्हणजे मग निदान चालेल जे सर. आहे ते कन्सॉलिडेटेड होऊन जाईल सगळ्यांचं. हो 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 पाठवतो. हं? दोन्ही पाठवतो 4 आणि 5. हो हो. हा, चालेल. ओके, थँक्यू सर. त्यात बहुतेक पल्लवी आणि दिलीपजींनी केलेलं आहे ते सगळं, पण हो म्हणजे माझं बघायचं राहिलंय तसं, पण एकदा बहुतेक बघायचं. हा ते आहे म्हणजे असं. हां हो टाकतो मी ते. बरं, चालेल. बऱ्याचशा करेक्शन्स केलेले आहेत, पण तरी तुम्ही सगळ्यांनी बघितले आणि तुम्हाला काही अडचण वाटली कुठे म्हणजे चूक वाटते किंवा शंका, तर ग्रुपवरतीच आपल्या ह्या व्हॉट्सअपवरती विचारा, म्हणजे मग आपल्याला त्याच्यावरती लिहिता येईल, नाही का? आणि तुम्ही म्हणजे चालेल आता चालेल. 21-22 म्हणजे आज 19 आहे ना, तर बरोबर तुम्ही म्हटलं तसं 20 म्हणजे 30-31 दिवस आहेत बरोबर आपल्याला. तर तुम्ही असं एक महिना. टाइम टेबल करून आणि सगळ्यांना तुम्हाला पेपर्सही मी खूप दिलेले आहेत बरोबर. त्यामुळे तो हो पॅटर्नही हो तुम्हाला दिलेत. माहिती आहे कसा आहे आता परिचयाचा. म्हणजे ती पण आता काही म्हणजे हे नाही, नाही का? होय म्हणजे एक एक पेपर दिलाय ना, म्हणजे 3 पेपर मधला एक पेपर आहे ना, म्हणजे 3 मिळून एक पेपर. नाही नाही, असे खूप दिले आहेत मी पेपर मला वाटतं. हो का? 2014, 2023, 2024, 2020 सगळे 3-3 अच्छा. पेपर दिलेत. बरं, मग परत चेक करते. हां, हो, म्हणजे आपल्या एकेका ग्रुपवरच आहेत. वर्षाचा एक एक कम्प्लीट सेट आहे तो 3 अच्छा. 3 पेपरचा सेट आहे. असं. हो हो, म्हणजे मला PDF मध्येच मिळेल ना ते. हो. नाही, अगं आपल्या ग्रुपवर आहे, परिचयच्या ग्रुपवर. बरं बरं, म्हणजे ते एक एक आठवड्याने काहीतरी डिसअपिअर होतात, तसं गेले नाहीत ना, आहेत ना? म्हणजे तुम्ही मी टाकतो सर बघेन मी. नंतर. डिसिप्लिनचं माझ्याकडे टाकलंय आहेत का? नाही नाही, मी टाकतो अदिती. सर पेपर. नाही नाही, अहो परत परत हो. टाकण्यात अर्थ नाही. अदिती काय होतं माहितीये का, नाही, तुम्ही परत लोक येत नको दाखवायला. ते व्हॉट्सअपचं एक असतं, एक तुम्ही जर तेव्हा उघडलं नाही तर ते 3-4-5 दिवस राहतं, काय त्याचं टाइम लिमिट असतं माहिती नाही. पण हो. नंतर ते ग्रुपवरती असतं, पण तुम्ही ते डाउनलोडच केलं नाही एक आठवड्याभरानंतर, तर ते तुम्हाला मग ओपन करता येत नाही असं होतं. नाव दिसतं त्याचं पण अच्छा, ओपन होत नाही असं. ओपन होत नाही. बरं बरं, बघते मी परत एकदा. हां, आणि काही नसेल स्पेसिफिक लिंक तुमची ओपन होत नसेल तर मग विचारा. हा, मग हां. चालेल चालेल. हो. हं. तर मला असं वाटतं की तुम्ही, जसं मी म्हटलं होतं की तुम्ही असं एक म्हणजे स्मॉल ग्रुप ॲक्टिव्हिटीज ज्याला म्हणतात तसं, असं छोटे छोटे ग्रुप करून केलात ना, अर्थात एकमेकांच्या वेळा कशा ॲडजस्ट होतात, टायमिंग कसे ॲडजस्ट होतात ते सगळं बघून करायला लागेल, नाही का? आणि त्यात कसं होतं, तिघांचा ग्रुप असेल ना, तर प्रत्येकाला संधी पण मिळते बोलायची, विचारायची असं, नाही का? चालेल सर. कारण शंका तर असणारच आहे, म्हणजे अभ्यास केला की शंका येणार. शंका येतात म्हणजे अभ्यास करत असल्याचंही लक्षण आहे. आणि तर त्यामुळे शंका विचाराच, प्रश्नच नाही. पण त्याचबरोबर अभ्यासही आता तुम्ही एक, जसं आपण
10वीचा 12वीचा जसं आपण अगदी टाइम टेबल करून अभ्यास करायचो, मग परीक्षा महिन्याभरावर आली असताना, तर तसं तुम्ही करा, नाही का? चालेल. आणि जसं मी म्हटलेलं आहे, एक निबंध आपलं पत्रलेखन, तर पत्रलेखनाची ती वाक्य रोज एकदा ते वाक्य, नुसतं ते पत्रलेखनाचं पुस्तक वाचलं ना, काय 10 मिनिटं पण लागणार नाही सगळी पत्र वाचायला. की एकूण किती आहेत? 4-5 पत्र आहेत ती, बरोबर? हा, हो. तर ती ती पत्र वाचायला टोटल 10 मिनिटं पण लागणार नाही. तर ती किंवा ती 10 अगदी तुम्ही ती रेकॉर्ड स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून ठेवा आणि ती नुसती ऐका तरी चालेल. हं? तर मी ते पत्र दिले त्याच्यामध्ये खूप चुका आहेत का? म्हणजे काळ वगैरे नाही नाही असं नाही नाही आधी टेन्सचं. मी ते बघितलं नाही. बर नंतर आपण बोललो होतो, पण बघितलं नाही मी, पण बघून आणि सांगेन बर मी. बर हो. हो चालेल चालेल. हा, जसं इवन माझं असं सजेशन राहील तुम्हाला, की ते जे निबंध आहेत, 4 निबंध आहेत ना, काय हिमालय, कृषक, भारतवर्ष हो वगैरे. 6. हं, हं, हा, हं. तर ती सुद्धा अशीच तुम्ही स्वतःचे ऑडिओ तयार करून ते ऐकत ऐकत राहिलात ना, तरी छान वाटेल तुम्हाला. हं. बघा, तुम्हाला हवं असेल सर तर मी आज निबंध घ्यायचे आहेत. निबंध घ्यायचे म्हणजे आम्ही केलं होतं हिमालयावर नाही, काही निबंध. प्रश्न आहे का तुझा विचारायचा? हा म्हणजे घ्यायचंय का, म्हणजे काही शंका वगैरे असतील तर विचारायच्या होत्या असं म्हणून. नाही, माझं काय म्हणणं अश्विनी, आता तुम्ही एक काम करत जा, ज्या काय जसं हा प्रसादने केलं त्याच्या शंका टाकल्या, मग मी उत्तर दिलं, आता दिलं ते. पण तशा तुम्ही हा ग्रुपवरती हा शंका टाका आणि विचारा, असं ते ना, आता आहे काहीतरी म्हणून विचारलं ओके. असं. हं? पाहिजे तर आपण हम्म. एक टाइम टेबल करूया. आणि काहीतरी हा, आज पल्लवी एक ताई म्हणाली लक्षात घ्या ना आपण. हिमाल एक मिनिट हा अश्विनी, मी काय म्हणतो, हा आता तुम्ही पाठ हम्म, 4, सॉरी पाठ 4 नाही, भाग 4, तर भाग 4 या हम्म, विषयावर आपण फोकस करूया. आणि त्या भाग 4 मधल्या हा, तुम्ही हा जो आठवडा आहे, तर या आठवड्यात तुम्ही हम्म, भाग 4 वर सगळं वाचा, फोकस करा. त्यातला काय शंका भरपूर, पण लेटस्ट फोकस ते आज, म्हणजे आजचा दिवस समजा गेला, पण रोज किती 10-12 जे हे असतील, तर त्याच्या एक मिनिट. हा साहेब, हॅलो, हा बोल. हा, ओके. प्लीज मला एक मिनिट कॉलमध्ये दुसऱ्या मला मेसेज करता का, मी करतो जस्ट. हा, नाही, मेसेज करा ना मला, तुम्ही सांगताय ते, मग मी रिप्लाय करतो लगेच. पल्लवी ताई आज काहीतरी निबंध हा, घ्यायचं हॅलो. होतं असं तर मला वाटलं. तुमचं माझं काहीतरी असं बोलणं. म्हणणं, की उद्यापासनं रोज 2-2, 3-3 धडे तुम्ही वाचा, त्यातल्या शंका विचारा. 3 धडे आज, उद्या 3 धडे, परवा 3 धडे, तेरवा, असं करत राहा. टाइम टेबल एक ठरवा तुम्ही, पाहिजे तर ते पब्लिश करा, की ह्या 3 धड्यांचं ओके. आपल्याला पुढच्या हे करायचं आहे. म्हणजे मग कसं तो काहीतरी फोकस्ड होईल, नाही का? हो हो बरोबर. होय. हा? मग सगळ्यांनी ते हो हो 3 सर. धडे त्यातला एकदम कीस काढा, अक्षरशः हरकत नाही. हा, भाग 4 पासून सुरुवात करा. हो. 2-2 धडे पकडा, पाहिजे तरी हरकत नाही. खूप वेळ आहे आपल्याकडे अजून. तर हम्म, उद्या हम्म, समजा हम्म, भाग 4 पाठ 1 आणि 2 याच्यावरच्या सगळ्या शंका उद्या विचारायच्या. 3 आणि 4 परवा विचारायच्या. असं हम्म. तुम्ही टप्प्याटप्प्याने हे करा. समजलं? काहीतरी करायला पाहिजे. हो हा, हो. कसं वाटतं, आता म्हणजे दिलीपने काय टाकलेलं आहे. हो हा, हो. आता आता हा काहीतरी दि- तुम्ही म्हणता होता ना पल्लवी ताई, निबंधाचं काहीतरी विचारणार आहे किंवा काय घ्यायचंय काहीतरी नाही गो, शंका किंवा निबंध आपण ऐक, हिमालयाच्या आपण आपले शंका वगैरे. काही शंका असतील तर विचारा. असं मला ज्योत्स्नाताई म्हणाल्या, आम्ही पण केला होता, तर मग म्हटलं ते विचार ना करणार असाल शंका, तर घेऊया का? एक विचार ना, शंका टाक ना याच्यावर ग्रुपवर, काय अडलेत ते शब्द टाक. बर काही टाका, पण म्हणजे त्याचबरोबर माझं ठीक. म्हणणं, की ह्याच्या फोकस, ते म्हणजे आजचे हा, फोकस शंका आहेत ना, म्हणजे फोकस म्हणजे पाठ 1 म्हणजे टाइम टेबल नुसार पाठ 1-2 उद्या, पाठ 3-4 परवा, असं तुम्ही केलं ना, म्हणजे तुम्हालाही सगळ्यांना एक पॅटर्न येईल जरा, नाही का, अभ्यासाचं आहे. हम्म, 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 हम्म. नाही, असं आणि मला वाटतं. मला काय वाटतं, म्हणजे आता ज्योत्स्नाताई प्रत्येक तुम्ही आहात?
एक एक मिनिट प्लीज. मला काय वाटतं, प्रत्येक धडा शब्द वाक्य वाक्य काही ग्रुपवर घ्यायला नकोय. ज्याला जे अडतंय त्यांनी त्याच्या हा, ते शंका खूप हा टाकाव्या. होतं तेच मग तेच. लिखाण त्यांची. हा, खूप होतं ते. हा, म्हणून म्हणलं की हे ऑनलाईन असतो त्यावेळी पटपट विचारून घेतलं. अगं तसं नसतं. म्हणजे आता तुला एक फ्रँकली आणि मी सांगतो कसं आहे माहिती आहे का, तुम्ही अगदी ऐनवेळी आता मग याचं काय त्याचं काय ऐनवेळी मलाही ते पुस्तक काढून शोधायला विचार करायला म्हणजे तुम्ही शंका टाकली ना तर मग मला पण मग द्यायला हा ते हा. सोपं जातं ना असं. हो हो. हम्म. ओके. ठीक आहे. कसं असतं तुम्ही नाही, जेव्हा आज आम्हाला शंका वाटलं की निबंधाचं घेणार आहेत असं ज्योत्ना ते हा म्हणाल्या, हा. म्हणून म्हणलं विचारायचंय का असं. एक मिनिट मी बोलते. पल्लवी ताईंचं आणि माझं बोलणं झालं होतं ना, तर मी पल्लवी त्यांना असं म्हटलं की आज काय आजच्या क्लासमध्ये काय होणार आहे. तर सर परवाच्या शेवटच्या क्लासला शेवटी म्हणाले होते ना की निबंधांबद्दल काहीतरी बोलूयात आपण. म्हणजे शंका तुम्ही अभ्यास करून ठेवा आणि शंकांच्या अनुषंगाने आपण चर्चा करूया. म्हणून मग हा निरोप मी हिला सांगितला, अश्विनीताईला सांगितला आणि आम्ही थोडा हिमालयाबद्दल अभ्यास केला. तर सर म्हणतात तसं वाटल्यास आम्ही लेखी शंका पाठवू, म्हणजे उत्तर द्यायला सोपं जाईल. नाही पण हा, तरी नक्की तरी पाठवतो. तरी मला म्हणजे वाटतं वातावरणात. तरी तरी मला वाटतं आता हिमालय तुम्ही आणल्या तर विचारा. पण आता याच्या पुढे आपण असं वेगवेगळ्या भरकटत बरोबर आहे. जाण्यापेक्षा आपण फोकस पद्धतीने करूया अभ्यास ठीक आहे, ठीक आहे, काही क्रमाक्रमाने. हो हरकत सर, नाही. ठीक आहे हा, सर. हा ग्रुपवर टाकू शंका आम्ही पाहिजे आणि तर तुम्ही वाचून. तुमच्याचपैकी कोणीतरी लीड घ्या आणि एक तो टाइम बरोबर. टेबल डिसाईड करा कुठल्या दिवशी कुठल्या वेळेच्या शंका टाकायच्या आहेत ते. शंका म्हणजे हो, अभ्यास करून चालेल शंका चालेल. टाकायची होती बरोबर. किंवा सर आम्ही आमच्यात सुद्धा एखाद्या म्हणजे कोणाला तरी, म्हणजे समजा चर्चा दिलीपजींना, करून. पल्लवी नाही ताईंना नाही, कसं आहे वगैरे माहिती आहे विचारून का पण शंका ज्योत्स्नाताई, विचारू. ग्रुपवर टाकलं की हा, जरुरी नाही की मीच उत्तर देईल. कोणी तुमच्यापैकी बरोबर आहे पण की. उत्तर देऊ शकेल ना असं. अगदी अगदी अगदी. हो हो हा हो, हो. चालेल पण चालेल सर. ग्रुपवर टाकण्याचा फायदा असा राहील की जे म्हणजे सगळ्यांनाच. हा सगळ्यांना त्याचा फायदा होईल असं. हो, पण आपली हम्म. शंका दुसऱ्याची पण असू शकते खरं तर, म्हणजे हो असं. हो. पण त्यांच्या ते हो. लक्षात नसेल, दुसऱ्याच्या लक्षात येत नाही, फक्त क्लिक होत नाही. अरे असं आहे का असं. हम्म, तसं आता तेच. प्रसादने विचारले काही काही प्रश्न नाही का, तर त्याच्यामध्ये हम्म. म्हणजे आता बऱ्याच जणांना म्हणजे ते जे सर्वनाम तसं फार म्हणजे कोणाचं लक्षही गेलं नसेल त्या पाठामध्ये, पण त्यांनी छान विचारलंय. तर ते मी आता ते अवर वगैरे आपण ते ऍक्च्युली डिस्कस केले होते तेव्हा, पण परत झाले म्हणजे त्यामुळे ते आता डोक्यावर पक्क झालं ते असं. तर शंका विचारायचा एक मोठा फायदा असा की ग्रुपवरती तो मेसेज येतो, तो लिखित स्वरूपात असतो, तो आपण डोळ्यांनी वाचतो, विचार करतो, त्यामुळे तो कन्सेप्ट पूर्ण पक्का होतो आपल्या डोक्यात असं नाही का. हाँ आप भेज रहे क्या मेडिसिन वो? अभी वो इनवाइस भेजे मुझे, मैं टाटा सीरीज से बोल रहा हूँ, सुबह आया था ना मैं इंजेक्शन के लिए आपने। हां ठीक आहे. अशा पद्धतीने जाऊया पुढं आपण. कोण तुमच्यापैकी कोण ठरवेल जो एक असा काहीतरी एक टाइम टेबल पब्लिश करेल आणि ते काही असं काही टाइम टेबल म्हणजे काही भिन काय काय दगडावरची रेघ असल्याची गरज नाही. अगदी थोडं थोडं 2-2, 3-3 दिवसाचा जरी तो टाइम टेबल पब्लिश केला तरी चालेल असं. कोण मला ठरवेल? वाटतं आता या आठवड्यात पेपर एकचा जरी विचार केला तरी चालेल असं मला वाटतं. पेपर हां पण एक नाही असा नाही मोठा हे. अच्छा पेपर एक म्हणजे तुम्ही सगळे धडे म्हणताय तसं का? हं, कारण तसा म्हणजे आता दिलीपनी पेपर सगळं सोडवतात म्हणजे. पीडीएफ पाठवलीये. आता ग्रुपवर दिलीपनी करेक्टेड पीडीएफ पाठवलीये. नाही पण पल्लवी ताई पेपर मला एक. काय वाटतं एकदम ते 16-17 धडे घेण्यापेक्षा तुम्ही विशिष्ट विशिष्ट 3-3 धडे वगैरे असं घ्या ना नाही का, एक एक दिवसाला. एवढे काही कोणाला आडायला असेल असं वाटत नाही. सर, प्रसाद बोलतोय. जय गुरु. हा बोल. जय जय जय. 17 धडे पाठ भाग क्रमांक 4 मध्ये आहेत. होय. नंतर भाग क्रमांक 5 मध्ये अ, एक मिनिट जस्ट परिशिष्ट सोडलं तर 19 आहेत. हं. आणि सामान्य ज्ञानामध्ये एकंदर छंदोविज्ञान धरलं विषयानुक्रमणिका म्हणजे 9 आहेत भाग. हं. 9 आहेत. म्हणजे तर 16, 10, 26 आणि 19 45 चॅप्टर्स आहेत आपल्याला हो, बरोबर. आणि 30 त्यामुळे दिवस आहेत. हां 30 दिवस 30-31 दिवस आहेत. तर साधारण रोज 2-2, 3-3चं तुम्ही शंका विचारायला म्हणजे 3-3 केलं ना तुम्ही तर 15 दिवसात एक आपली धावता आढावा होईल असं मला वाटतं.
सर शंका त्या शेवटच्या 8 विचारल्या दिवसात पेपर पण सोडवायचे आणि असतात. आणि आणि एक लक्षात घ्या, शंका विचारणं हे ऑब्जेक्टिव्ह आहे, पण त्याच्याकरता मग आपण वेळात वेळ काढून ते 3 धडे निदान नजरेखालून तरी टाकू शकतो. म्हणजे ते हो करणं आहे, कारण नाहीतर शंकाच काय विचारणं, नाही का असं. हो तर हो तुम्ही असा हो टाइम टेबल करा की म्हणजे सुरुवातीला असं करा की आता भाग 4 हा किती 16 पाठ आहेत ना, तर आता याला 5 दिवसांमध्ये हे 16 पाठ संपवा तुम्ही 3 करून असं, नाही का. हं. आणि प्रत्येकाने त्याच स्पीडने पुढे जा, म्हणजे कसं एक पाठ एक मधलं विचारतो, एक पाठ 16 मधलं विचारतोय असं नको. साधारण त्या 3 पाठातलंच शंका विचारलं सगळ्यांनी एका गतीने गेलं ना, की मग व्यवस्थित होईल असं मला वाटतं. हां, तर आपण एक काम करूया, ठीक आहे, मीच आपण अनाऊन्स करतो की उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही पहिल्या 3 पाठांच्या विचारा, त्याच्या पुढच्या 3, त्याच्या पुढच्या 3 असं मिळून रोज 3 करून आपण हा भाग संपवूया. ठीक आहे. चालेल सर. हा वर्ग झाला चालेल. की आपण लगेच तुम्ही आज रात्रीपासूनच सुरुवात करा. पाठ 1, 2, 3 भाग 4चा याच्यावरचे प्रश्न पण बघा, प्रश्नपत्रिकेतले पाठ पण बघा आणि त्याच्यावरती शंका टाकायला सुरुवात करा. आणि ज्याला ज्या शंकांची उत्तरं येत असेल ती बिनधास्त ती उत्तरं पण द्यायला सुरुवात करा. बरोबर आहेच की नाही याची काळजी करू नका, कारण कारण काय तुमच्या मनात जे उत्तर आहे ते बरोबर आहे तर चांगलंच आहे, सगळ्यांना फायदा होईल. जर त्यात काही चूक असेल तर लगेच दुसरा ती दुरुस्त करेल, म्हणजे त्यांनी तुमचाही फायदा होईल असं, नाही का. अ, सर हा, अजून एक विचारू. हा, बोला. अ, तुमच्या अनेक वर्षांच्या अनुभवामध्ये हम्म. म्हणजे भाग 4 म्हणा, भाग 5 म्हणा किंवा भाग 6 सामान्य ज्ञान याच्यामध्ये बहुतांशी विद्यार्थी कुठल्या धड्यांमध्ये जास्त चुका करतात? हे जरी तुम्ही सांगू शकलात तर म्हणजे त्या धड्यांवर जास्त लक्ष नाही, देता येईल. सांगतो मी तुम्हाला काय माहितीये का, जिथं विषय संस्कृत लिहिण्याचा येतो, हां. समजलं, तिथे चुका होतात, कारण साहजिक आहे. मराठीतल्या उत्तरांमध्ये चुका कमी होतात, बऱ्याचदा हं. ते सब्जेक्टिव्ह पण असतात, त्यामुळे ती हो, उत्तरं हो. हा असं. बर, बर, बर. किंवा अच्छा. उदाहरणार्थ समास आणि संधीमध्ये मला असं वाटतं संधी समास वगैरे असतात, हे हातचे मार्क असतात. हां, त्यामुळे ते सोडू नका शक्यतो. त्याचा अभ्यास आणि हां. त्याच्या शंका निरसन नीट चांगलं करा, कारण त्याचा संबंध स्मरणशक्तीशी नसतो. एकदा तो कन्सेप्ट कळला की ते सोडवणं सोपं असतं, नाही का. ठीक आहे. छंद पण तसंच आहे, हातचे मार्क आहेत, जर ते म्हणजे तुम्ही जर सवय केली तर. आपण एक म्हटलं होतं की त्या छंदांचं ते आपण तो टेबल एक मॉडिफाय करणार होतो. आठवतं तुम्हाला? म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आपण पॅरलल करूया छंदाची, पाठाच्या व्यतिरिक्त. म्हणजे 3 भाग 4 करायचंच आहे पुढच्या 5-6 दिवसात. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुम्हाला जे माहिती असलेले जे श्लोक, स्तोत्रातले वर्ग हे आहेत, त्याचा पण एक म्हणजे तो एक आपण म्हणजे ते उदाहरणं जी आहेत ती स्पष्ट सांगायचं, म्हणजे ती उदाहरणं तुम्हाला पाठ करावी लागतील आणि ती किती दिवस लक्षात ठेवणार तुम्ही, तो प्रश्न आहे. पण जे ऑलरेडी आपल्याला पाठ आहेत त्याचे जर तुम्हाला जर लिंक लागली की हे या वृत्तातलं ते त्या वृत्तातलं आहे, सुभाषित म्हणा, मंगलाष्टक म्हणा, काय म्हणजे किंवा स्तोत्र म्हणा, स्तोत्रातले श्लोक म्हणा, काही नाही का, रामरक्षेतले, शिवमहिम्नमधले कुठले, नाही का. तर ते जर निदान त्या काय 30 जे छंद आहेत त्यातले 15-20 जरी तुम्हाला तुमच्या आपल्या नित्य याच्यातले जर मिळाले ना, तर तो अभ्यास तुमचा सोयीचा होईल असं मला वाटतं. तर हे पॅरललमध्ये तुम्ही सुरू करा, ज्यांना वेळ आहे त्यांनी. हां, म्हणजे आपण एकीकडे तर छंदाची जी एक्सेल शीट आहे ती अपडेट करू आपण, आणि त्यातले बाकी काही चेंज नाही होणार, फक्त त्यातली जी उदाहरणं आहेत ती आपण आपल्या परिचयातली घेऊ घेऊ असं. चालेल. हां, तर ते पॅरलली पाहिजे तर तुम्ही ग्रुपवरती टाका, मी ती एक्सेल शीट अपडेट करेन छंदाची. हां, फक्त तुम्ही तुमच्या पद्धती स्वतःहून एकदा व्हेरीफाय करून तपासून, चूक असेल तरी हरकत नाही, ते मी बघेनच तसं. पण तुम्ही उदाहरणं टाकायला सुरुवात करा, मी ती अपडेट करेन. हां,
रामरक्षेचं तर मी मला वाटतं मागे हो पाठवलं होतं. चालेल. हा हो त्यातनं आणि हो चालेल. हो शिवमहिम्न हे दोन जरी घेतले ना तरी चालेल. मग हो तुम्ही तरी मला खूप एवढं द्या होतात. की हा श्लोक, हा छंद क्रमांक, हा छंद, मग मी लगेच तेवढं अपडेट करा असं. हा खटखट खटखट हो म्हणजे बरं. त्यातच मला वाटतं आपल्याला एक 10 छंद तर त्यात सहज कव्हर होते. सहज नाही आहेत. हो. हा रामरक्षित बरे. हा आहे. ठीक आहे ना. हो तर आपण या गोष्टी ठरवूया आणि मग वाटलं तर आपण असं करूया की आता आज आहे सोमवार, उद्या नको घेऊया आणि बुधवारी संध्याकाळी घेऊया एक पाहिजे तर रिव्हिजन क्लास आपला. हा नाही का? हो चालेल. हो म्हणजे सर. उद्या उद्या नको का क्लास? उद्या क्लास नको, कारण परवा उद्या क्लास. आता तुम्ही हे करणार की ते करणार ना असं. हो 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 हा चालेल. आणि मग चालेल. वाटलं तर मी यालाही ओपन आहे की असं ऑल्टरनेट करायचं असेल तर इवन मधल्या कुठल्या वेळी म्हणजे गीता वर्गाच्या एकतर आधी किंवा नंतरही करायला आपल्याला हरकत नाही असं. हां म्हणजे चालेल. तुम्ही म्हणाल की म्हणजे अगदी गुरुवार शुक्रवार शनिवारला अगदी रात्री तुम्ही म्हणाल की 9ला करूया तरी आपले चालेल. हं असं. बर बर. हं. पण अगदी रोज रोज मग तुम्हाला मग आता वर्ग करायचा आहे की हा रिव्हिजन करायची हा असा गोंधळ नको नको. व्हायला आपला. आणि हम्म, जशी जरूर असेल बरोबर. त्याप्रमाणे आपण एक एक दोन दोन म्हणजे दोन दोन दिवसाच्या अंतराने वगैरे एक दिवसाड असा अंतराने आपण घेऊया. हां जेव्हा असं हो वाटेल आपल्याला की आता शंका हो बऱ्याच हो झाल्या म्हणजे एक थोडी. दिवस तयारीसाठी. हां पण हा तो तो त्या दुसऱ्या वर्गाचा फोकस हा आतापर्यंतच्या आलेल्या शंका एवढाच असेल. हां हम्म. असं किंवा खूप तर शंका आल्या मग त्यात काही समजत नाहीये बाबा मग असं करूया आपण. हां हो सर. ठीक आहे ना. तुम्ही पण आता एक काम करा, सगळ्यांना विनंती की उद्या अगदी छोटं टास्क घेऊया आपण. उद्यापर्यंत रात्रीपर्यंत पाठ 1, 2, 3 भाग 4 याच्या सगळ्या तुम्ही वाचा, काढा आणि सरळ थांबू नका परत संध्याकाळपर्यंत. म्हणजे अगदी रात्रीच टाकायची गरज नाही. पाठ एक सुरू असतानाच खटाखट खटाखट टाकत जा असं. आणि त्याची अ, उत्तरही देत जा येत असाल ते. हां सर कित्येक वेळेला म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा काहीतरी कागदावर लिहितो, राईट, की ही शंका आहे, ही शंका आहे. तर त्याचे फोटो टाकले तर चालतील का? हां, पण ते लिहिताना ना मग ते काय असतं ते आपण आपल्याला समजतं म्हणून तेवढंच लिहितो. पण मग शंका लिहिताना ते जरा म्हणजे एकतर पाठ 4 भाग 1 7वा श्लोक वगैरे असं करून आणि काय हां, शंका आहे ते लिहू, पूर्ण ते लिहिलं तर लिहू. मग फोटो टाकले तरी चालतील काही प्रश्न नाही. हां किंवा हां, म्हणजे तुम्ही जर एखाद्या वहीत केलं असेल तर वहीचाच म्हणजे तेवढाच फोटो पाठवला तरी चालेल तेवढ्या याचा असंही हरकत नाही. उगीच नवीन ते हां, टाईप करत बसायला नको. हां हो हो ते चालेल. तर सोपं आहे फोटो पाठवणं. हां कारण आता म्हणजे म्हणजे पाठ 4चे 1, 2 आणि 3 लेसनचे करायचे का? हे उद्यासाठी, परवा 5-6 असा असं 3-3 पाठांचा रोज शंका अच्छा विचारायच्या आहेत. अभ्यास सुरू करायचा आहे म्हणजे अच्छा शंका विचारायची आहे. हा, ओके. हां म्हणजे तुम्ही हा अभ्यास ओके. करायचा आहे आणि शंका विचारून लगेच हा त्या शंका ग्रुपवर टाकायच्या आहेत. याचे 2 बरं बरं फायदे आहेत. ठीक आहे. एक तर तुम्हालाही अभ्यास करायला पुश मिळेल, तो करायला त्या बरोबर. रेग्युलर टाईमनुसार आणि तुमच्या शंकांनी इतरांचा पण बोध होईल. सगळ्यांच्या शंकांनी सगळ्यांना मदत होईल असं. हो, हो. ओके सर ओके. हां आणि परवा उद्या 1, 2, 3 परवा 4, 5, 6 एवढं करूया आपण. मग पुढे बघूया कसं जमतंय ते. हं? बरं. होय आणि उद्या क्लास होणार नाही. परवा आपण घेऊया आता उद्या क्लास नाही आणि होणार ना? ओके. हां उद्या क्लास नाही होणार म्हणजे मग 6 लेसन घेऊ शकता ना? 1, 2, 3, 4, 5, 6. नाही, नाही, नाही पण नाही आता उद्याचा तसं एक नव्हे दिवस आहे ना लक्ष्मी. बरोबर. हा नाही, ओके नाही, ओके. एकेका नाही दिवशी नाही बरोबर. काय आहे ना मग ते खूप होईल. तुम्ही 1, 2, 3 उद्या हा टाका. बरोबर. नाही नाही, मला हां, हा परवा बरोबर ठीक आहे ठीक आहे. हां, मग कारण काय सगळे मग एका गतीने नाही तर कोणी एक पाठ 4चं विचारतो, कोणी 5चं विचारतो, कोणी सामान्य ज्ञान विचारतो, मग कन्फ्यूज होतो. तसं नको. एका गतीनं आणि हे सगळं बरं. आपल्या 15 दिवसात कंप्लीट होईल. तरी तुम्हाला 15 दिवस पुन्हा अभ्यासाला मिळणारच आहे असं. हां, हम्म. ठीक आहे ना? हां, ओके. चालेल. ठीक आहे. जय गुरु. थांबूया ना? म्हणजे अजून काही नुसतं कोणाची पाठ वाचता सूचना असेल करायचं तर का? सांगा. हे मला ओके. काहीतरी एक पॅटर्न लावावा म्हणून मी सुचवलं हे, पण असंच केलं पाहिजे असं नाही. हं.
सर परवा आता क्लास होणार आहे तर त्यामध्ये काय म्हणजे अशीच चर्चा होणार म्हणजे काय चर्चा नाही, की फक्त शंका त्यावेळी विचारायच्या फक्त आहेत. आतापर्यंत ज्या शंका आलेल्या आहेत आणि त्यातल्या काही शंका जर त्याचं उत्तर किंवा डोक्यावरनं जात असतील तर तेवढंच आपण डिस्कस करणार बाकी. हा. तो हा. क्लासही फोकस्ड असेल, भले 15 मिनिटाचाच असेल, 20 मिनिटाचाच असेल, असंही असू शकेल. म्हणजे वेळ आहे म्हणून तो भरायचा असं नसणार. हा? शंका नसतील, सगळ्या जर ग्रुपवरती सॉल्व्ह झाल्या असतील तर क्लास होणारही नाही असं. हा. 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 तर तुमच्या किती शंका येतात, त्याची किती उत्तरं देऊ देतो, त्यात तुमचं किती समाधान होतं, त्यावर आपण क्लास घ्यायचा की नाही परवाचा ते ठरव असं. हा. हम्म. नाही कारण काय माहितीये आज आम्ही म्हणजे हिमालयाचं करताना प्रत्येक ओळीत काही ना अश्विनी, काहीतरी आता शब्द आपण काय वेगवेगळे म्हटलं, होते. अश्विनी आपण आता काय हा. म्हटलं, आता आपण हा या त्यामुळे गतीने जायचं ठरवलंय ना पाठ. मग आता उगीच नवीन हम्म. वेगवेगळं नको, नाही तर परत काय होतं, बाकीच्या लोकांनी हा. त्याचा अभ्यास नाही केलाय ना अजून. हा. हो. हा. म्हणजे आता काय होईल, तर मग पाठ ते 1, 2, 3 तुम्ही सगळे अभ्यास कराल ना, शक्य आहे की तुझी शंका आदिती सॉल्व्ह करेल, आदितीची शंका पल्लवी ताई करतील, असं ते पण एक फायदा होईल ना आपल्याला असं. कारण हा. सगळे त्याच त्याच 3 पाठांचा अभ्यास करणार आहेत, नाही का हम्म. असं. बर हा. ठीक आहे चालेल. तर तुम्ही दिलेल्या उत्तर मी बघतोय, तत त्याचं तुम्ही म्हणलात तसे त्यानंतर किंवा तिथून, तर त्यामुळेला कसं वापरायचं? कारण की ह्यामुळे, यतः ज्यामुळे, तर मग ततः त्यामुळे असं पण होईल का? ततः आणि आता त्यामुळे इतः त्यामुळे हे असं कधी मला कधी, म्हणायचंय. हो हे कधी कधी होऊ शकतं. ओके, बर. बरोबर, हे कधी कधी होऊ शकतं. म्हणजे यतः ततः म्हणजे जशास तसे, ततः म्हणजे तसं, यथा म्हणजे जसं, अतः म्हणजे म्हणून, असे. हा. जसे असे हम्म. तसे, आणि कतः म्हणजे कसे असं. हा, हा. म्हणून म्हणून मी ते खरं त्याच्यावरूनच मी बघतो, यदा कदा तदा वगैरे असं मी जरा बरोबर, तसंच लक्षात तसाच. घ्यायचं. पण आता ना ततः, ततः आणि इतः हे तेथून आणि येथून अशा रीतीने पण वापरला जातो. जसं मी उदाहरण दिलंय ना, हो हो इतस्ततः, हो आपण म्हणतो ना सगळं हो. इतस्ततः पसरलंय, म्हणजे इकडे तिकडे इथून तिथून असं, नाही का असं. हा, हा, हा. म्हणजे थोडक्यात दिशादर्शक किंवा स्थानदर्शक या दृष्टीने इतः आणि ततः वापरलं जात आहे. बऱ्याचदा, किंवा ततः त्यानंतर, पण ततः आपण नाही का म्हणतो, ततः त्यानंतर असं पण वापरतो आपण बरंच, नाही का, हो, तसे बर. त्यानंतर तेथून असं. हा. अच्छा, ओके, आलं लक्षात, आलं लक्षात. हम्म. सर, आणि एक अजून एक घोळ होता. काल ते दिलीपजींनी संस्कृत दासबोध पाठवलं होतं, त्याचं जस्ट मी एक पहिलं पान बघितलं. संस्कृतमध्ये रामशास्त्री वेळापूर यांनी लिहिलेलं. नाही, ते डॉक्टर राम कापसेंनी लिहिलं होतं. तर त्याच्यामध्ये कदापि हा शब्द आला होता, पण ते वाक्य जे होतं ना ते जुळत नव्हतं अर्थ. म्हणजे आपण नाही, आता यदा कदापि तदा, जर का यदा मी तदा अगदी कदा, शब्दशः अर्थ दा काढला तरी दा दा केव्हा हा शब्द, सुद्धा, केव्हा दा हा सुद्धा शब्द असा होईल. दा हा शब्द कालदर्शकच आहे, वेळच सांगतो. मग अच्छा, य यदा लावा, कदा द लावा, तदा. यदा कदा तदा, सदा. बर. मग कदापि म्हणजे केव्हा, कधी, तरी किंवा केव्हा कधीही. सुद्धा. कदा म्हणजे केव्हा, कदापि म्हणजे कधीही, केव्हाही असं. अपि म्हणजे ही पण असतो, बरोबर आहे. हं. म्हणजे मग कदापि म्हणजे केव्हाही, पण मग ते वाक्य डॉक्टर राम कापसेंचं मला जरा पचलं नाही. नाही, मी ते बघितलं नाही, त्यामुळे मी काही सांगू नाही, बरोबर शकणार आहे, नाही. अपेक्षा पण नाही, हे अभ्यासक्रमाच्या बाहेरचं होतं. पण नाही मी नाही, आपलं वाचतं म्हणजे तरी मी कुतूहलाने ते की डॉक्टर राम तो कापसे मेसेज काय बघितला म्हणतात. असता तर मी सांगू शकलो असतो, पण ते वाचलंच नाही मी अजून. नाही, मी टाकतो, कारण की मग ते वाक्य मला कळलं नाही. त्यांना म्हणायचं काय हे सर आता कळतं हळूहळू, हा. की मराठी भाषिक लोक आहेत जे संस्कृत शिकतायत त्यांच्याकडून पुढच्या प्रकाशनासाठी अधिक अनुदानाची अपेक्षा ते करतील, अनुदान करतील अशी मी आशा करतो. असं वाक्य कळलं मला. पण कदापि हा शब्द त्याच्यात मध्ये वापरला, मग मी गोंधळलो. आता ते वाक्य ग्रुपमध्ये टाका, मग मी त्याचं उत्तर हो, देईन. टाकतो सर. ठीक आहे, अजून काही?
असं काही घाई नाही आपल्याला बंद करायची. पण अजून काही विषय असेल तर सांगा, कारण आता हा जो पुढचा महिना आहे, आता मला असं वाटतं आपण सगळ्यांनी परीक्षेवरती फोकस करायला पाहिजे. कारण शेवटी म्हणजे ध्येय परीक्षा जरी आपलं मूल्यमापन आहे किती समजलं ते, पण परीक्षेचा एक फायदा असा असतो की ती आपल्या अभ्यासाला दिशा, वळण लावते, दिशा देते, फोकस देते, हो नाही का? हो त्यामुळे त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे परीक्षेचा. मी नेहमी म्हणतो लोकांना की पहिले 3 महिने बघू नका, परीक्षेचा विचार करू नका, पण शेवटचा महिना नेहमी परीक्षेचाच विचार करा. नाही का? आणि मग परीक्षेतनं मग नाही आलं तर मग आपल्याला फ्रस्ट्रेशन पण येतं, अरे मला हे आलं नाही, ते आलं नाही. त्यामुळे म्हणजे आपला उत्साहही मग म्हणजे कमी होतो. तसंही नको व्हायला, म्हणून परीक्षा आहेत आता परीक्षेचाच अभ्यास केला पाहिजे असं. ठीक आहे, तर थांबूया. कौसल्या शोकार्ता राम राम वचनम अब्रवीत हा, जो धडा आहे तो ना, मी तो जरा थोडा तो अवघड जातोय सर. नाही, पण म्हणजे अवघड जातोय म्हणजे मी काय म्हणतो, सी काय, कुठला शब्द कुठला अर्थ अवघड जातो ते जर लिहिलं ना, तर मग आपण त्याचं उत्तर देऊ. पण तो कितवा पाठ आहे तो, म्हणजे आय थिंक भाग 5 मधला आहे तो. हा. धडा 5 पण तिसरा एक आहे. काम करू. तिसरा भाग, भाग धडा तिसरा आहे, बरोबर आहे. हं. पण एक काम करू, त्याचा टर्न येऊ दे. पण तेव्हा हो तुम्ही एक काम करा की काय अवघड जातं, म्हणजे हो कुठला हो. शब्द, कुठलं वाक्य, असं. हा, म्हणजे नाही, पण बरं झालं असा मुद्दा काढला. म्हणजे तुमच्या शंका कुठल्या प्रकारच्या असायला पाहिजे. एक, या शब्दाचा अर्थ कळत नाही, या वाक्याचा अर्थ कळत नाही, याचा अन्वय कसा आहे तो कळत नाही. हां, अशा रीतीचे तुमचे, किंवा हा मला असा असा अर्थ वाटतो, हा बरोबर आहे का. हं. हम्म. पण हे करताना नेहमी लक्षात ठेवायचं की गोळाबेरीज अर्थ झाला म्हणून माझं समाधान स्वतःचं समाधान नाही करून घ्यायचं. तो गोळाबेरीज म्हणजे तो पूर्ण अर्थ आणि त्याचा शब्द, प्रत्येक शब्द याचं कोरिलेशन तुम्हाला जमलंय का, हे बघायचं. त्याला म्हणायचं अभ्यास आपण. हा, हम्म. बऱ्याचदा काय होतं, गोळाबेरीज अर्थ आपल्याला तसाही कळून जातो विषय माहिती असल्यामुळे. पण सर जसं असंच खूप वेळा होतंय की शब्दशः अर्थ केला ना तर हा, वाक्य जसं सुसंगत वाटत ज- नाहीये. जसं मी मागच्या क्लासमध्ये एका लोकांना सांगितलं होतं की बऱ्याचदा व्यवहारात अशी माणसं असतात, काही की म्हातारी विशेषतः, त्यांना ऐकू कमी येत असतं हम्म. वयोमानानुसार. पण ते समोरच्याशी त्याचे चेहऱ्यावर ते बरोबर ओळखतात समोरचा काय बोलतोय, आणि बरोबर अंदाजाने उत्तरं देतात. म्हणजे त्या दृष्टीने त्यांचा तो गुण आहे, पण आपण तसं करायचं नाहीये. हा, अंदाजाने उत्तर नाही द्यायचं. हा, किंवा अंदाजाने अर्थ बरोबर निघाला तरी त्यांनी समाधान मानायचं नाहीये आपण. हो का? सर आणि तसं करायला गेलं ना की मग वाक्य सुसंगत होत नाही, असं होतंय. मग ती शंका लगेच तुम्ही टाका ना ग्रुपवर, भलेही ठीक आहे असं. पण ती तेवढीच एक एक शंका टाका. म्हणजे सगळं असं म्हणजे असं म्हणू नका, अरे मला हा पाठ कळला नाही, नाही किंवा नाही नाही, तसं अजिबातच नाही होणार. हा, किंवा म्हणजे हा श्लोक कळला नाही. नाही, हा श्लोक कळला नाही हा प्रश्न नाही होऊ शकणार आता या अवस्थेला. या हो हो श्लोकातनं हो, मला बरोबर हे आहे सर. शब्द, याचा अर्थ, किंवा काय कळलं नाही ते स्पेसिफिक सांगायचं. हा, हो हो, नक्की नक्की सर, तेवढं मात्र नक्की. कारण त्यावरनं आपल्याला मलाही कळेल की ठीक आहे, तुम्ही अभ्यास केला आहे, म्हणजे असं, नाही का? हो ना, नाही तर मग आम्ही तुम्हाला परत ते सगळं शिकवायची विनंती करतोय असं होईल. हा, चालेल, थांबूया. सगळ्यांना शुभेच्छा हो चालेल. उजळणीसाठी. चालेल. थँक्यू सर. हो, हो, थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू जय सर. गुरु. जय गुरु. जय थँक्यू गुरु. सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.